जर एखादा उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी आपलं मॉक पोल झाल्यानंतर आला परंतु 7:30च्या पूर्वी आला तर या ठिकाणी इथे टोटल बटन आहे हे दाबून त्याला 0 मतं असल्याचं आपण दाखवू शकतो। एंड अक्षर आलेली आहेत। ही अक्षर विजल्यानंतर आठवणीने या कंट्रोल युनिटचा मागचा ऑन ऑफ स्विच जो आहे तो बंद करायचा आहे। हा बंद करणं अतिशय आवश्यक आहे, कारण जर का हा स्विच बंद न करता या ठिकाणी इथे जर का तुम्ही स्पेशल टॅग लावायला घेतलात तर त्याचा धक्का या क्लोज बटनाला लागण्याची शक्यता असते। त्या क्लोज बटनाला जर का धक्का लागला आणि ते बटन जर का ॲक्टिव्ह झालं तर आपली सायकल जी आपण क्लिअर बटनावरती येऊन थांबवलेली आहे ती परत क्लोज बटनावरती येईल आणि बॅलेट बटन दाबल्यानंतर तुम्हाला नो मेसेज येईल। याकरता मागचा ऑन ऑफ स्विच बंद करूनच आपण सीलिंगची प्रक्रिया सुरू करणार आहे। त्याच्यापुढे सीलिंग करताना सर्वप्रथम आपण पेपर सील या ठिकाणी या छोट्या कप्प्यामध्ये घालणार आहे। या ठिकाणी इथे जो छोटा कप्पा आहे त्याला इथे खाच दिलेली आहे, त्या खाचेमधून हे पेपर सील घालायचं आहे। या पेपर सीलचा एक भाग गुलाबी आणि दुसरा भाग पांढऱ्या रंगाचा असतो। हा नंबर जो आहे तो सेंटरला नसतो, या एका कोपऱ्यामध्ये असतो। हे पेपर सील घातल्यानंतर ज्या वेळेला आपण दुमडू त्यावेळेला हा नंबर या ठिकाणी इथे वरती आला पाहिजे। अशा प्रकारे हे पेपर सील या खाचेमधून इथे घालायचं आहे। अशा प्रकारे इथे हे पेपर सील या खाचेमधून घालायचं आहे। या ठिकाणी जर का तुम्हाला पुठ्ठा घालण्यासाठी दिलेला असेल तर तो देखील या ठिकाणी घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा कप्पा इथे साधारण या ठिकाणी इथपर्यंत येईल पेपर सील, अशा प्रकारे ठेवून हा कप्पा बंद करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर स्पेशल टॅग वापरून आपण हा कप्पा बंद करणार आहे। स्पेशल टॅगची रचना एका विशिष्ट प्रकारे केलेली असते जेणेकरून क्लोज बटन आपल्याला या खाचेमधून दाबता येईल। या कंट्रोल युनिटचा नंबर या स्पेशल टॅगवरती टाकायचा आहे पीआरओने स्वतःची सही करायची आहे, डिस्टिंग्विश मार्क मारायचा आहे। त्याच्यानंतर उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या सह्या या ॲड्रेस स्पेशल टॅगवरती घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी इथे स्पेशल टॅग लावायचा आहे। हा स्पेशल टॅग लावताना या ठिकाणी कुठेही लाखेचं सील लाख सांडून ठेवायची नाही आहे। या छिद्रामधून दोऱ्याचं एक टोक घालायचं आहे। याच्यानंतर दोन्ही टोकं एकत्र करून एक गाठ मारून घ्यायची आहे, परत एक गाठ मारायची आहे जेणेकरून हा कप्पा कोणाला उघडता येणार नाही आहे। नंतर दोन्ही टोकं एकत्र करून एक स्पेस गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे। याच्यानंतर हा स्पेशल टॅग सर्वांच्या सह्या शिक्के वगैरे असलेला या ठिकाणी याला एक पितळी छिद्र दिलेलं आहे, त्याच्यामधून दोऱ्याचं एक टोक टाकायचं आहे आणि इथे घालायचं आहे। दोन्ही टोकं दोऱ्याची एकत्र करून परत एक गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून हा स्पेशल टॅग बाहेर येणार नाही आहे। त्याच्यानंतर परत दोन्ही टोकं एकत्र करून एक शेवटची चौथी गाठ मारायची आहे। ही गाठ लाखेने या स्पेशल टॅगवर सील करायची आहे। या ठिकाणी इथे सील केल्यानंतर हा स्पेशल टॅग या ठिकाणी अशा प्रकारे इथे ठेवून द्यायचा आहे। हा स्पेशल टॅग इथे ठेवताना ही खबरदारी घ्यायची आहे की त्याचा धक्का या क्लोज बटनाला कुठेही लागणार नाही आहे। याच्यानंतर ही मोठी विंडो जी आहे ही बंद करायची आहे। ही विंडो बंद केल्यानंतर परत या ठिकाणी आपण हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग लावून सीलिंग करणार आहोत। या ठिकाणी इथे छिद्र दिलेली आहेत, या छिद्रांमधून दोऱ्याचं एक टोक घालायचं आहे। सुरुवातीला 2 गाठी मारायच्या आहेत, त्याच्यानंतर एक स्पेस गाठ मारायची आहे। याच्यानंतर हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग याच्यावरती पीआरओने सर्व मजकूर भरायचा आहे, स्वतःची सही आणि सही मार्क करायची आहे, डिस्टिंग्विश मार्क मारायचा आहे। उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधींच्या सह्या याच्यावर घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर दोऱ्याचं एक टोक या ॲड्रेस टॅगमधून टाकायचं आहे। हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग, कंट्रोल युनिटला आपण हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग वापरतो आणि बॅलेट युनिटला पांढऱ्या रंगाचा ॲड्रेस टॅग। याच्यानंतर अजून एक गाठ मारायची आहे जेणेकरून हा ॲड्रेस टॅग बाहेर येणार नाही। याच्यानंतर चौथी जी गाठ मारू ती लाखेने ॲड्रेस टॅगवर आपण सील करणार आहोत। या ठिकाणी इथे चौथी गाठ लाखेने ॲड्रेस टॅगवर सील करायची आहे आणि हा ॲड्रेस टॅग या ठिकाणी इथे असा सेलो टेपने चिटकवायचा आहे। असा चिटकवल्यानंतर
आपण पट्टी सील वापरून मशीन सील करणार आहोत. तर पट्टी सील वापरून कशा प्रकारे मशीन सील करायचं आहे आपण आता बघूया. हे पट्टी सील आहे, याच्यावरती ABCD अशी अक्षरं लिहिलेली असतात. A B अक्षर आहे, इथे D अक्षर आहे आणि या मागच्या बाजूला C अक्षर आहे. तर हे